नमस्कार, निखिल मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे. आपण आलेलो आहे AIMIM नांदुरा येथील कार्यालयावर. आपल्याला आमंत्रित केलेलं आहे नांदुरा येथील MIM पक्षाचे माजी शहराध्यक्ष माननीय गफूर शेख यांनी. तर जाणून घेऊया आपण त्यांच्या प्रतिक्रिया. सर्वप्रथम या नगर परिषदेच्या निवडणुकीला आता बिगुल फुटले आहे आणि निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत. आपण नामांकन पत्र भरणार आहात का? नामांकन पत्र नक्की आपण भरणार आहोत. सर्वात पहिले तर मी आपला धन्यवाद मानतो की आपण इथं आलेत व आम्हाला इथं संधी दिली बोलायची, त्याबद्दल आम्ही तुमचे आभार प्रकट करतो. जय हिंद, जय भारत. नामांकन पत्र आपण अपक्ष भरणार आहात की पक्ष आपल्याला संधी देणार आहे? ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन नांदुरा शहरामध्ये आम्ही MIM पक्षाचं जे कारभार इथं नांदुरा शहरात करतोय ते आतापर्यंत आम्हाला 12 वर्ष झालेले आहेत. 12 वर्षात आम्ही इथं सर्व प्रकारे काम केलेलं आहे. कोणत्याही प्रकारे आम्ही इथून मागे राहिलो नाही. कधीही कोणत्याही प्रकारे सगळे जनतेच्या कामासाठी हजर राहिलो. कधीही गरज पडली कोणत्या वेळेस आम्ही काम करत आलो. तर आमची सर्वात पहिले तर आम्ही एकच आहे की ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन या पक्षासाठी आम्ही काम केलेलं आहे. या पक्षाचं आम्ही इच्छुक म्हणून भरणार आहे व इच्छुक म्हणून पक्षासोबत राहणार आहे. पक्ष आम्हाला म्हणणार तर आम्ही बिलकुल नक्की आम्ही इथं पक्षासोबत असलेली एकनिष्ठता हो आणि जनतेचं प्रेम हे सर्वांनी बघितलेलं आहे. तरीही पक्षानं आपल्यासोबत विश्वासघात केल्यासारखं आपल्याला वाटत नाही का की आपण शहराध्यक्ष पदावर 12 वर्षांपासून पूर्ण इमानदारीने आणि कसोटीने कार्य करत असून सुद्धा आपल्याला यातून डावरत आणता आलं या पदावरून? याचं नेमकं कारण काय? काही जे लोक असतात तर प्रत्येक पक्षामध्ये काही लोक असतात की कोणी जर वर जात आहेत त्याचे पाय खाली वळायचे असे प्रत्येक पक्षात लोक असतात. तर त्याबद्दल आपल्याला मला कोणाबद्दल काहीच बोलायचं नाही. फक्त जे पक्षानं माझ्यासोबत विश्वास माझ्यावर दाखवलेला आहे, 12 वर्ष माझ्यासोबत पक्ष उभा राहिला, तर मला हीच आशा आहे की पुढेही पक्ष माझ्यासोबत उभं राहणार व पक्षासोबत मी राहणार. आपण पक्षामार्फत नामांकन पत्र भरणार आहात. जर पक्षानं नकार दिला तर आपण अपक्ष लढणार का? जनतेचं आज जे रुझान आहे पूर्ण प्रभाग क्रमांक 10 मध्ये व प्रभाग क्रमांक 12 मध्ये जनतेचं फक्त एकच म्हणणं आहे की पैठमोल्ला, कुरेशीनगर, शहानगर, गैबीनगर हे प्रभाग क्रमांक 10 आहे. ज्या इथले जे नागरिक राहणार आहेत या नागरिकांचं एकच म्हणणं आहे की कोणत्याही प्रकारे आम्ही गफूर आणि राजदीप, माजी शहराध्यक्ष गफूर आणि युवा शहराध्यक्ष माजी राजदीप यांच्या सोबत आहे. यांना निवडून दिल्याशिवाय राहणार नाही. जनता आपल्यावर विश्वास दाखवत आहे. हो, त्यामुळे पक्षाला संधी जर नाही दिली तरी आपण अपक्ष उमेदवारी लढणार. आम्हाला अशी आशा आहे की नक्की पक्ष आमच्यावर विश्वास दाखवणार, आम्हाला इथं संधी देणार. जर असं कमी जास्त जर झालं तर जनतेच्या म्हणणार, जनतेच्या पुढे आम्ही काही म्हणू शकत नाही. जनता जिथं म्हणणार की आपल्याला असं करावं लागतं त्या हिशोबाने आम्ही निर्णय घेऊ. काही पक्ष कार्यकर्त्यांमध्ये अशी सुद्धा चर्चा आहे की MIM पक्षातून आपलं शहराध्यक्ष पद हिसकावून घेण्याच्या मागे आपण भाजप पक्षाचं आपण काम केलं असा आपल्यावर आरोप आहे. याच्याबद्दल आपण काय स्पष्टीकरण द्या? जे विरोधी आहेत त्यांना सवय पडलेली आहे की कसं तरी करून, कारण की MIM पक्ष जे आम्ही 12 वर्ष काम केलेलं आहे, MIM पक्ष जे आम्ही रात्र दिवस बघितलेलं नाही. हॉस्पिटलचे काम असू द्या, लॉकडाऊन मध्ये काम असू द्या, गैबीनगर मध्ये मोठमोठ्याले जे लोकांच्या घरावरून तार गेले होते ते तार कोणी काढू शकला नव्हता, ते तार आम्ही पूर्णपणे काढले. गैबीनगर मध्ये पाण्याची व्यवस्था केली. ज्या वेळेस पाण्याची व्यवस्था नव्हती त्या ठिकाणी आम्ही टँकरद्वारे पाणी पोहोचवलेलं आहे. गैबीनगरचं जे पूल जाणार आहे तिथं फेन्सिंगचं काम आम्ही करून दाखवलेलं आहे. मी आभार प्रकट करतो की मान्य अनिल देवरे, रजनीताई अनिल देवरे यांनी पण आम्हाला भरपूर सहकार्य केलं होतं. त्यांच्या काळात जे भरपूर काम आम्ही पास करून घेतली होती ते सगळे काम जे आज इथं या प्रभागामध्ये, दोन्ही प्रभागामध्ये आमच्या हातातून झालेले आहेत. तर फक्त या लोकांना त्रास हेच आहे की हे जे गफूर राजदीप हे जे जवळ फसलेली आहे, हे लोक काम करणारे आहेत, नागरिकांच्या कामासाठी रात्री बेरात्री हजर राहणारे आहेत. तर यांचा फक्त एकच त्रास आहे की या लोकांना कोणताही आधार नसतानाही या लोकांची बदनामी करायचं, या लोकांच्या नावावर खिचड उचलायचं. जर यांनी कितीही प्रयत्न केले तर जनता जी आहे, जनता आमच्या सोबत आहे, जनता आमच्या पक्षाच्या सोबत आहे, आम्ही पक्षाच्या सोबत आहे. तर मग ज्यांनी कितीही प्रयत्न केले यांचं जनता जी आहे यांना नकारणार आहे. कारण की एक हिंदी में मन है कि कारून और फिरौन के पास तो पैसा बहुत था लेकिन इसको पब्लिक ने कभी खुदा बनाया नहीं. कारून और फिरौन के पास तो पैसा बहुत था, पब्लिक ने इनको कभी खुदा बनाया नहीं. और हेच म्हणणार की हे जे निवडून लोक मागच्या वेळेस आले होते ते वर्ष पूर्ण आता 9 ते 10 वर्ष लागलेलं आहे. 10 वर्षात हे कधी कोणाच्या गरजेच्या वेळी हजर झाले नाही. पण मी तर हे सांगणार की यांच्या घरातले बरेचसे काम आम्ही करून दाखवलेत, अडीअडचणीचे काम आम्ही करून दाखवलेत.
हॉस्पिटल निवडून आल्यानंतर 5 वर्षही जनतेकडे कोणताही निवडून आलेला उमेदवार बघत नाही. हो. आणि निवडणुकांच्या तारखा जाहीर होतात. आज आपण माध्यमातून बघू इच्छितो, काही बातम्या मी बघितल्या की मलकापूरमध्ये पुढे बोरिंग खोदल्या जाते, तर पुढे साफसफाईच्या कामाला सुरुवात झालेली आहे. तर अशी ही सुरुवात जे आता निवडणुकीच्या वेळेस दाखवत आहे उमेदवार, निवडून आल्यानंतर का दाखवत नाही? या लोकांना सवय पडलेली आहे. यांचं म्हणणं सरळ सरळ आहे की आमच्याजवळ पैसा आहे, पैशाच्या आधारावर आम्ही लोकांच्या नागरिकांच्या मदत येऊन निवडून येऊ. व यांची मानसिकता हीच ठरलेली आहे की लोकांना फक्त आम्ही पैसे देऊ आणि निवडून येऊ. पण यावेळेस हे सगळं चालणार नाही. नागरिक जे आहेत ते ठामपणे उभे आहेत, ठामपणे त्यांची मनस्थिती तयार झालेली आहे. त्यांचा एकच विचार आहे की यांचा पैसा जे आहे, या लोकांनी जर पैसा या इलेक्शन मध्ये चालवला तर यांचा पैसा घेऊन घ्यायचा व मतदान फक्त आणि फक्त राजकारण गफूर या लोकांना करायचं. त्या लोक हे पैसा चालवतीलच. हो, अशी माहिती तुम्हाला कुठून मिळाली? बरेचशे वेळेस असं झालेलं आहे मागील इलेक्शन मध्ये पण सुद्धा की यांचे घरोघरी लोक जातात पॅकेट घेऊन, कोणाला न दिसता पॅकेट सगळं घरात पोहोचवतात. विनाकारण नागरिकांना हे काम करत नाही. जनता ही जनार्दन आहे. जनता आपला उमेदवार कोण हो आणि प्रिय उमेदवार कोण आहे, कोणाला निवडून द्यायचं आहे, जनतेला एकरी माहीतच असतो. हो. आता हा जो कल उमेदवारीचा ताकदो हा एक वेगळा. तर या नगर परिषद नांदुरा निवडणुकीच्या रणनीतीवर आपण काय बोलाल? आपली काय रणनीती? आता आमचं एकच म्हणणं आहे की नांदुरा शहरात आम्ही कुठल्याही प्रकारे नगरसेवक, कोणताही पदाधिकारी शासनाचा न होता आम्ही नांदुरा शहरात पूर्ण 12 वर्ष काम केलेलं आहे. 12 वर्षापासून आम्ही रात्र दिवस बघितलेले नाही. आमचे जे सहकारी मित्र आहे, तसेच माझे युवा शहराध्यक्ष आहे शेखराजी शेखारी, पुढच्या रणनीतीबद्दल विचारतो की आपली पुढची भूमिका, आपली रणनीती काय आहे? या इलेक्शन झाल्यानंतर आम्ही जे लोकांना विश्वास, आम्ही जे मागच्या वेळेस आम्ही जे बोललो होतो की आम्ही तुमचे लिहिलेली कामं करून दाखवणार, सगळ्या प्रकारे आम्ही नांदुरा शहरातील काम करून दाखवले. मी तुम्हाला हेच म्हणणार की जे निवडून येणारे लोक आहेत, मागच्या वेळेस त्यांनी काहीच केलं नाही, आम्ही न निवडून तर आम्ही सगळ्या प्रकारे काम करून दाखवलं. आणि आता आम्ही निवडून येणार आहोत तर त्यावेळेस आम्ही एकच करणार, जे शब्द आम्ही नांदुरा शहरातील प्रभाग क्रमांक 10, प्रभाग क्रमांक 12 तसेच आमच्याशी नांदुरा शहरातील कोणत्याही भागात राहणारे लोक आहेत, त्यांना रात्री बेरात्री कोणत्याही कामाची जर आम्हाला गरज, आमच्याशी त्यांची गरज पडली तर आम्ही एका फोनवर त्यांच्या हजर राहतो व सगळ्या प्रकारे आम्ही काम करून आज बाहेर जाऊन दाखवून. या नगर परिषद नांदुराच्या या निवडणुकीमध्ये जनतेने आपल्याला निवडून द्यावं असं आपल्याला का वाटते? आम्हाला याच्यामुळे वाटते की जनता ज्या वेळेस एकदम त्रासात होती, लॉकडाऊनचं जे काळ गेलेला आहे, कोणी कोणाचं ऐकत नव्हतं, कोणी कोणाचं कोणत्याही अधिकारी कोणत्याही नागरिकांचं ऐकत नव्हतं. अशा परिस्थितीत अधिकाऱ्यांनी पण आम्हाला सहकार्य केले, नागरिकांना सांभाळण्यासाठी सहकार्य केले. तहसीलदार साहेब तायडे होते त्यावेळेस तायडे साहेबांनी सहकार्य केले. त्यानंतर पोलीस डिपार्टमेंट, कोविड-19 मध्ये आपण जे घेतलेले श्रम आहे ते तुमच्या कामी पडेल असं तुम्हाला मतानं म्हणायचंय? कोविड तर फक्त 1-2 वर्षासाठी होतं. त्यानंतर आम्ही पूर्ण 12 वर्ष नांदुरा शहरात काम करतोय. गरजच्या वेळेस, प्रत्येक नागरिकाच्या गरजच्या वेळेस ऑपरेशन आम्ही पूर्णपणे 130 ऑपरेशन मुफ्त मध्ये करून आणलेले आहेत. योजनेत बसून ते ऑपरेशन आणलेले आहे. त्यानंतर लॉकडाऊन मध्ये 90 लग्न जे आहेत ते लग्नांचे परमिशन काढून, कोणाला इथून तिथे घ्यायचं त्यांचे सगळं परमिशन काढून व्यवस्थितपणे सगळे कामं केलेली आहेत. त्यानंतर मी हेच सांगणार की हे तर फक्त लॉकडाऊनचं झालेलं आहे. ते कधीही रात्री बेरात्री हॉस्पिटलचे बरेचसे काम येतात, नागरिकांचे नगरपालिकेचे काम येतात, तहसीलचे काम येतात, पोलीस स्टेशनचे काम येतात. तर सगळ्या प्रकारे आम्ही खरं या नागरिकांना उतरून दाखवलेलं आहे. निवडून आल्यानंतर किंवा तुम्हाला पक्षाने जर साथ नाही दिली आणि अपक्ष आपण निवडून आल्यानंतर पक्षानं पुन्हा जर तुम्हाला पक्षामध्ये घ्यायची संधी दिली तर आपण काय करा? याबद्दल तर फक्त मी हेच सांगणार की आमच्या रक्तात हिरवा आहे, मैमायम आहे. आणि आज कोणत्याही पक्षानं कोणत्याही याला आम्ही निवडून आलो, आम्हाला नक्की हीच खात्री आहे की आम्ही आमच्याच पक्षानं निवडणूक लढणार. आज जर कमी जास्त याच्यात काही हे झालं, पक्षाने आम्हाला जर कुठेही पाठवलं तर आम्ही तयार राहणार. निघाल्यानंतर निवडून आल्यानंतरही आजही आम्ही हेमान पक्षाच्या उद्याही आणि हेमान पक्षाचे धावणच आहोत. कारण की हे पक्ष जे आहे आमचा आहे, आमचा सगळ्यांचा पक्ष आहे. आपण सगळ्याच या पक्षांसोबत शहराध्यक्ष या पदावर गदा आल्यानंतर तुमच्या ज्या पक्षाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष यांच्यासोबत आपले वादविवाद झाले, त्यातून आपण काहीतरी चूक केली त्याबद्दल आपण काय? जे आम्ही माननीय प्रदेशाध्यक्ष साहेबांची जे सभा घेतलेली होती त्या सभेमध्ये पूर्णपणे मिटिंग वगैरे कार्यकर्त्यांना बसवून त्यांची मिटिंग आम्ही घेतलेले होते. तो घेतल्यानंतरही काही जे विरोधक आहेत, ज्यांना पक्षातलेच जे विरोधक आहेत त्यांना आमच्याकडून जे त्रास होत आहे
त्या लोकांनी जे आमच्या विरोधात साहेबाबद्दल विरोधात पोहोचवलं होतं त्याबद्दल त्यांच्यावर मी नाराजी व्यक्त केली होती व त्यांना त्यांचा जबाब विचारला व जे त्या प्रकारे हँडल करता आलं मला त्या प्रकारे मी त्यांना विचारलं की असं असं खोटं आमच्याबद्दल तुम्ही का सांगितलेलं आहे. तर सगळं आम्ही त्यांच्यासोबत बोलणं झालेलं आहे. आज कोणत्याही प्रकारची कोणाची नाराजी राहिली. शेवटचा प्रश्न, नांदुरा जनतेला आपला शेवटचा संदेश आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपण काय संदेश देऊ इच्छिता? मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून नांदुरा शहरातील जनतेला हेच सांगणार की निवडणूक जी आहे ते 5 वर्षातून एक वेळा येते. आता तर मी तुम्हाला हे सांगतो की 9 वर्षात पहिल्यांदा ही निवडणूक आहे. 9 ते 10 वर्षात 16 मध्ये इलेक्शन झालेलं आहे. आता जी परिस्थिती आहे तुम्ही बघितलेलं आहे की जे लोक तुम्ही निवडून दिले होते कोणीही कोणाच्या कामात पडलं नाही. 9 वर्षात नगरसेवक एकही नांदुरा शहरात कुठेही तुम्हाला दिसला नाही. हे लोक यांची मानसिकता अशी आहे की आमच्याजवळ पैसा आहे, पैशाच्या आधारावर हे सगळं काही करण्याचं वाट बघतायत की आम्ही पैसा देऊ काही करू याच्यात. तर आज जनता जी आहे जनताला मी हेच सांगणार की तुम्ही तुमच्या कोणत्याही पक्षात जर असतील, कोणत्याही पक्षात संघटनेत जर असतील तर तुमचा पक्ष तुमचं संघटना तुमच्या सोबत ठेवा. आम्हाला त्याबद्दल काही हरकत नाही. कोणाच्याही सोबत राहा, आम्हाला त्याबद्दल काही हरकत नाही. फक्त आम्ही हेच म्हणणार की 10 वर्षात तुम्हाला 10 ते 12 वर्षात तुम्हाला राधिकान गफूर कुठेही कमी पडले नाहीत, कोणत्याही प्रकारे तुमच्यापासून दूर राहिले नाहीत. मी एकच आशा बाळगतो नागरिकापासून की नागरिकांनी कुठेही राहून फक्त गफूर राधिक आणि गैबीनगरमध्ये गफूर जे प्रभाग क्रमांक 10 प्रभाग क्रमांक 12 व जर नांदुरा शहरात कुठेही जर पक्षाचे व आमचे सोबतचे लोक उभं राहतील तर आमचे सगळे लोक तुमच्या नागरिकांच्या सोबत होते व सोबतच राहतील हीच मी सांगणार. कारण की जे लोक आहेत ते लोक कुठेही दिसले नाहीत. यांना नागरिकांनी दूर करायचं काम करायला पाहिजे व नक्की मला जनतेवर आशा आहे. जनता हेच दाखवत आहे की आम्ही राहणार कुठेही कोणाच्याही सोबत राहणार पाहिजे, फक्त सोबत गफूर आणि राजीवच्या सोबतच मतदान यांनाच करणार आहे. तर माझी अशी आशा आहे की जनता नक्की आमच्या सोबत आहे, आमच्या सोबतच राहणार. कोणी कोणत्याही पक्षात राहा, मतदान करण्याच्या वेळेस कोणी कोणाला बघत नाही. आम्ही हेच आशा करतो की मतदान आम्हाला नक्की करा. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय भीम. तर हे होते आपले MIM पक्षाचे नांदुरा माजी शहराध्यक्ष गफूर शेख यांनी आपल्या प्रश्नाची उत्तरे दिलेलीच आहे आणि जनतेला सुद्धा एक संदेश त्यांनी दिलेला आहे. तर जसं जसं आता निवडणुकीचा खर्च होईल तसं तसं आपण यांना प्रश्नांचा भडीमार पुढे ठेवू. तोपर्यंत बघत राहा निर्भीड शास्त्र न्यूज. जय हिंद.